झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ऐश्वर्या दीदी कसं काय वाटली झोप? झोप आली नाही व्यवस्थित? खूप जास्तच व्यवस्थित। पूर्ण रात्र माझी झोपच नव्हती झाली। 10 मिनिटं सुद्धा मला झोप नव्हती आली, कारण मला इतकं चावत होतं। पूर्ण रात्र मी स्वतःला खाजवत होती। किडे मुंगे चटईच्या खालती एकदम पॉइंटी दगड होती, ज्याच्यामुळे माझं पूर्ण अंग सुजलेलं। ते असं आम्हाला दिवस काढावं लागतं बघा। उठा आता। तुला उठ ना ग, लय हुशार झाली। 5 मिनिट नाही का ना, उठ 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 लवकर। अगं उठ लवकर, उठ। प्लीज 5 मिनिट मला नाही नाही, मला उठायचं आहे आता, कामा करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, अजून धुणं करायचा आहे। सकाळी उठल्यावर काय काय करावं लागणार या भीतीने मला अजिबात उठायला म्हणजे होतच नव्हतं। क्रिश, कुठे गेलास रे तू? लगेच वेळ झालाय ना, उठ। मी झोपला म्हणे काय झालं, बाडवाड आलं, काय झालं असं उठलं मी। आणि मला असं पॅनिक अटॅक आलं की काय झालं, मी काय गलती केलं का। हे बा श्रुती, उठ की बा, दार लोटू काढायचं आहे, रांगोळी काढायची आहे, बाकीची कामं आवरायची आहेत, उठ। मग काढा की। नाही, आजीला आवडत नाही, उठ। मला स्लो मॉर्निंग्स खूप आवडतात, की हळू उठायचं, आरामात उठायचं, आरामात खायचं आणि नंतर विचार करायचा की काय करायचंय का। की 7 वाजले। 8 वाजता नाही नाही 8 वाजता नाही, उठून नाही, काढते मी नाही नाही, आमच्या इथं आज चालत नाही, पहाटे 5लाच उठून काढतात। उठ उठ। ते काय मला झोपू देत नव्हते। मी 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा असं करत करत मस्त थोडंसं अजून झोपली मी, पण काय ती अर्धी झोप होती। अजून आपण डोलगा घेऊन वाजवायला जायला लागतं। 6 वाजून 20 मिनिट झाले। नाही उठत। उठ के। उठ उठ। मी शहरातली मुलगी आली आहे, लोकांना वाटत असेल की यार या काही करतच नाही मुली, डोक्यात असं विचारायला की नको फर्स्ट इम्प्रेशन असं नको पाडायला, तर असं मन मारत मी उठले। नीट कर की, आवरून घे की तू बी। तुला काय मग बोलायचं लागतंय? तुला नाही म्हणत मम्मी, तिला म्हणते। सगळं काढ आणि त्याच्यावर ठेव, काठावर। काढ काढ की, अरे तू शिकवायला आली कसं हा, करते ना। काल कुठे होती? काय इथंच होते ना। काल दिसलीच नाही। दिसली नाही तिकडे, म्हणजे आजी पैशी गेलती तिची। सगळे तिथंच ठेव, मी घेतो घर तिथे ठेव। इकडं। किती जड आहे उशी? हा 5 किलोची आहे ही। उशी का जड आहे एवढी? ते आमच्या कापड इथं अशीच आहे घालतात. त्याच्यात. ते असलीच असतात आमची, आपण वापरतो ना ते कापड, बाद झाला का नाही त्याच्यात घालून आम्ही शिवून घेतो। ही धुता तुम्ही? होय, आपटून आपटून धुवायला लागतंय। म्हणजे एवढं घाण वाटलं काय तुला? झोपच झाली नव्हती नीट, म्हणजे गरमी, मच्छर, मुंग्या आणि दीपकच्या घरात असे भिंतीला होल होते, त्यातून मला भीती वाटत उंदीराला, सापाला, काय आला ही सगळी भीती मनात होती। गरमी मच्छर आता असणारच की बाळ, आमचं गरीबाचं घर असंच आहे। मला द्या ना। सगळं मच्छर असणार, सगळं असणार। रातभर झोप लागला नसाल म्हणताना जरा तुला तर उठवलं. झोपली नाहीस? होय, झोप लागली मला, पण नीट नाही लागली। मी तर गडद झोपलेलं रस्त्यावर। ऐ, तुला सांगितलं दीपक, सकाळ सकाळ प्लीज 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 थोडा शांत बस प्लीज, ओरडू नको सकाळ सकाळ माझ्या कानात। चल आवा धन्य काका पिठाची पेट मग द्या, मला देवळा जायचंय, त्याला दाखव पाणी कसं कापायचं। इथंच हा इथं तुझं तो आंघोळ्याला पाणी तापून घ्यायचं इथं। मला पण आंघोळ करायचं, मला पहिलं तापून दे मग तू। मग त्याला तापून देतो आधी, मग तो तापून आंघोळ करायचं बाथरूम मी मध्ये। मी 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 पाणी तापवणार, हा पाणी तापून खाली बसून पण आंघोळ मला करायचं। चूलच पेटवता येत नाही। जळण तर लावा, शेक पेटवाय तर शेक, नंतर पाणी तापवतो की मी पण आहे की सांगच मम्मी आहे, मी आहे। आहे की आम्ही शिकवतोय की। पहिल्यात पाणी तापव, आंघोळ कर, मी आंघोळ करतो, मला देवळात जायचं आहे, मग अजून पूजा करायला मी मंदिराची। पण दीपकला मी विचारलं होतं की तुझ्या घरी गरम पाणी मिळेल का, तर बोला गरम पाणी मिळेल। कर चुलीवरच चुलीवरच
मी म्हणलेलं कर चुलीवरच मिळेल. उठल्या माझं माय ब्रेन इज नॉट ब्रेनिंग. मला काहीच प्रोसेस करता येत नाही आणि मला चूल पेटवायची आहे. पण उठा मला नाही करायचं ती. एक तर सकाळ सकाळ ना ब्लॅक कॉफी आहे ना ना काय आहे ना काय. एक तर झोप लागली नाही मला. ते एक तर उकाड्याने माझं डोकं खराब झालंय. तर ती म्हणजे त्यात तू म्हणतो उठलं की काड्या आण आणि काढला आणि ही कर स्वतःचं पाणी स्वतः तापव. शिकायचं आहे ना हो तुला, मग एक एक गोष्ट शिक. आणि मला हात बीत भाजला तर कसं वाजणार आहे? हात वाजत नाही. ह्यानी तू एवढं मोठं पातेलं होतं नाही नाही नाही, या हाताने उचलायचं, हाताने ठेवायचं, हाताने खाली उतरायचं. त्याला याला पकड लावायचं नाही. हाताने सगळं हातानच करायचं आहे. मी नाही मला सांग म्हणजे बघा मी कधीच हात लावला नाही कशाला. मी कसं एवढं मोठं भांड उचलणार ते ठेवणार मग ते गरम झाल्यावर मग परत काढणार आणि खाली ठेवणार. माझ्याने होणारच नाही. आम्ही करत नाही. त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे एवढंसं भांडं आहे आणि ते जे चुलीवरचं जे हे होतं ते मोठं होतं. तर त्याच्या आईने मला ट्रिक शिकवली की हे कसं ठेवायचं भांडं. मला हे डेअर डेव्हिल स्टंट सकाळ सकाळ का करायचेत मला. माझा पुरा प्रोडक्ट मेल्ट झाला उन्हामध्ये. मी रात्रीच की तू अंदर ठेवून देऊन तू म्हटलीस नाही माझ्या उशा खाली राहू दे तर ठेवलीस तू. माझी थोडीच गलती आहे तिथे. सगळे प्रोडक्ट्स मेल्ट झाले. मेल्ट म्हणजे पिघल गया. खूप चिडचिड धूप. अरे गावामध्येच राहायला लागते. नको राहायला पाहिजे. घरी जायचंय. टास्क काय करावं लागेल. नाही राहू शकते मी. माझा डोळा पण नाही उघडतं एवढं धूप आहे. स्किन खराब होतं माझं. अंघोळ कसं घेऊ एवढा ओपन एरियामध्ये. माझे जे स्किन केअर प्रोडक्ट होते ते सगळे उन्हामध्ये पूर्ण मेल्ट झाले होते. माझे जे पेशंटचे लेवल होतं ना ते पूर्ण ब्लास्ट झालं आणि आय कुड नॉट टेक इट एनी मोर. काही नाही गे मी पावडर घेऊन दे 10 रुपयाचा डब्बा. चालेल ना पावडर. सगळं मेल्ट झालं. हे एवढं बस झालं काय अजून पेटवायची आहे चूल. आलास की मला झाडू मारायला सांगितलं का की मग मारला का नाही. पेटवा मी फिरून आलो आता हिरीत पोहून आलो. नका बरोबर पर्याय नाही. मी जर घरी असती ना तर असं नसतं झालं आणि इथे काहीतरी वेगळं फेस करायला मिळतंय. रड नका बसा रड नका रडा की जरा. आणि तिथे मला खूप जास्त वाईट वाटलेलं. पण मला माहिती होतं की हा गेम आहे, इथे काहीही होऊ शकतं आणि हे नवीन अनुभव आपण फेस करायला हवेच. नमस्कार गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी, कसे आहात तुम्ही? काय आपल्या मातीत गेल्यावर बरं वाटतंय ना? आम्हाला बरं वाटतंय. मी आशा करतो आपल्या सिटी सुंदरीज पण हे सगळे एन्जॉय करताय ना. आपण शहरातून गावाकडे आलो हे खरं, पण आपला खेळ अजून संपलेला नाहीये. गावात असो किंवा शहरात आपले टास्क चालूच राहणार आहेत. गावरान ब्रोज इतक्या दिवसाने जर गावात आले तर त्यांना भेटायला त्यांच्या घरी पाहुणे ते येणारच. तर त्यांचा पाहुणचार जोरात झाला पाहिजे. त्यांच्यासाठी सिटी सुंदरीने जेवण बनवायचं आहे. व्हॉट द हेल. पण गंमत अशी आहे की हे जेवण बनवण्यासाठी जे सगळं सामान लागणार आहे ना ते तुम्हाला शेजार पाजारांच्या घरातून मागून आणायचंय. व्हॉट रबिश. आणि काय जो स्वयंपाक करतो तोच स्वयंपाकघर आवरतो सुद्धा. तर तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ राहील याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. आणि हाच आहे आपला गावातला पहिला टास्क. असं जाणार मार्केटमध्ये मागायला, थोडं छान दिसणार, स्माइल करणार, मागणार ना, देणार ते लोक. असंच थोडी देणार. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज